जर तुम्ही BSc BCA किंवा इंजिनिअरिंग कुठल्याही फील्डला असाल ज्यांना NAP पॅटर्न लागू झालेला आहे, म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जे मागच्या वर्षीला लागू झालेली आहे, जर तुम्हाला ते नॅशनल एज्युकेशन पॉलिसी लागलेली आहे ओके, आणि जर तुम्ही आता यावर्षी सेकंड इयरला जाणार असाल तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे की त्यांची ॲडमिशन सेकंड इयरला होईल की नाही, कारण बऱ्याच लोकांचे सब्जेक्ट बॅक होते, तर त्या लोकांना असं वाटते की आता आपण सेकंड इयरला जाऊ की नाही. तर एक लक्षात घ्या की तुम्हाला जरी पासिंग कठीण झाली पण सेकंड इयरला जाणं मात्र सोपं झालं, म्हणजे तुम्हाला ॲडमिशन सेकंड इयरला इझिली मिळून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही म्हणाल कशी, तर ते तुम्हाला समजावून सांगतो मी. त्यानंतर एक गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या, तुमचं फर्स्ट इयरला म्हणजे तुम्ही आता सेकंड इयरला तर येऊन जासाल, पण फायनल इयरला असताना एक काळजी घ्यायची आहे की फर्स्ट सेम सेकंड सेम ऑल क्लिअर असलं पाहिजे, त्यातला कुठला सब्जेक्ट बॅक नसावा. म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की फर्स्ट तुमची सेकंड इयरला ॲडमिशन होऊन जाईल, पण फायनल इयरला जाण्यासाठी फर्स्ट इयर ऑल क्लिअर पाहिजे. म्हणून आता ती काळजी घ्यायचा की आता कुठला सब्जेक्ट बॅक येऊ नये, प्लस थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचे पण सब्जेक्ट निघाले पाहिजे. मग आता तुम्ही म्हणता की सेकंड इयरला ॲडमिशन कशी होईल आमची, किती सब्जेक्ट करावं लागेल. आधीचा क्रायटेरिया वेगळा होता, जेव्हा तुम्ही काय करत होते, जेव्हा तुम्ही ओल्ड सिलेबस म्हणजे CBSE CGS जो सिलेबस होता त्यानुसार जो क्रायटेरिया होता तो डिफरंट होता, आणि आता NAP मध्ये जो सेकंड इयरला जाण्याचा क्रायटेरिया आहे ना हा फार डिफरंट आहे. तुम्ही म्हणाल कसा पा, तुम्हाला क्रेडिट सिस्टीम आहे, म्हणजे जर आता मी सध्या तुम्हाला इथं BCA वाल्यांसाठी सांगत आहे, म्हणजे जर तुम्ही BCA फर्स्ट सेमची जर मार्कशीट पाहिली असेल पा, BCA फर्स्ट सेमची जर तुम्ही मार्कशीट पाहिली असेल तर तुम्हाला टोटल 19 क्रेडिट होते. तुम्हाला माहिती असेल तर पा, तुम्हाला टोटल 19 क्रेडिट होते, ज्यामध्ये जो तुमचा मॅथ्सवाला पेपर होता त्याला 3 क्रेडिट होते, बरोबर आहे. तो जो आर्किटेक्चरवाला पेपर आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला 3 क्रेडिट होते आहे ना, म्हणजे एक तो मॅथ्सचा पेपर आहे तुमचा त्याच्यासाठी तुम्हाला 3 क्रेडिट होते ओके. त्यानंतर तुमचा जो सेकंड पेपर होता कशाचा, एक कॉम्प्युटर आर्किटेक्चर नावाचा पेपर होता, ते त्याचे तुम्हाला 3 क्रेडिट होते, बरोबर आहे. मग त्यानंतर तुम्हाला मराठी होता, इंग्लिश होता, त्याचा एक क्रेडिट होता, IKS नावाचा सब्जेक्ट होता है ना, त्याचा 1 क्रेडिट समजा, असे खूप सारे सब्जेक्ट होते. प्रॅक्टिकल होते, तुम्हाला प्रॅक्टिकल जे होते या प्रॅक्टिकलचे 2 क्रेडिट होते, बरोबर आहे. मग आता इथं काय झालं की तुम्हाला फर्स्ट सेमला टोटल 90 क्रेडिट होते, असं सेम सेकंड सेमला पकडा, म्हणजे इथं पण 90 क्रेडिट पकडा, म्हणजे तुम्हाला टोटल दोन्ही सेम म्हणून जर पाहिलं तर तुम्हाला टोटल समजा 38 क्रेडिट आहे ओके. आता या 38 क्रेडिट पैकी समजा सपोज तुम्हाला 20 क्रेडिट पाहिजे सेकंड इयरला जाण्यासाठी, लक्षात घ्या. म्हणजे समजा मी तुम्हाला म्हटलं की तुमचा जो फर्स्ट सेम आहे तो 19 क्रेडिटचा, सेकंड सेम जो आहे तो पुन्हा 19 क्रेडिटचा, म्हणजे 38 क्रेडिट झाले. मग हे 38 क्रेडिट काय असते हे तुम्हाला मार्कशीटमध्ये दिसून जाईल की कोण्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे. आणि मग आता हे सगळा जो विषय आहे तुमचा सेकंड इयरला जाण्याचा हा क्रेडिटवर डिपेंड आहे. मग तुम्हाला सपोज समजा 20 क्रेडिट पाहिजे, सपोज समजा ठीक आहे, तर म्हणजे 50% जास्तच पाहिजे असते. मग समजा 20 क्रेडिट आपण पकडले. मग आता हे जे 20 क्रेडिट आहे हे कसे भरतात पा, तुम्हाला सांगा. 2 प्रॅक्टिकल आहे म्हणजे 2 2 4 क्रेडिट झाले. हे मराठी इंग्लिश समजा IKS आहे समजा, याचे 3 क्रेडिट पकडा, म्हणजे तुम्हाला 2 2 4 3 प्रॅक्टिकल असेल तर 6 क्रेडिट तुम्हाला असेच भेटले. मग 6 क्रेडिट तुम्हाला फर्स्ट सेमले असे भेटले आणि सेकंड सेमला पण 6 असेच भेटले, म्हणजे तुमचे काही झाले, तुमचे 6 6 12 क्रेडिट तसेच झाले ना हो. म्हणजे तुम्हाला 12 क्रेडिटसाठी काही मेहनतच नाही घ्यायला लागली. म्हणजे जर तुम्ही रेग्युलर कॉलेज केलं असेल आणि रेग्युलर प्रॅक्टिकल एक्झाम वगैरे दिल्या असेल तर तुमचे प्रॅक्टिकल जर क्लिअर असतील तर तुम्हाला 6 क्रेडिट पहिल्या सेमचे, 6 क्रेडिट दुसऱ्या सेमचे, 12 क्रेडिट तुमचे तसेच झाले. मग तुम्हाला पाहिजे 20, म्हणजे जर तुमचे समजा मराठी इंग्लिश निघाला किंवा समजा इकडे मॅथ्स आहे कॉम्प्युटर आहे है ना, याच्यातला एक म्हणजे तुमचे 2-3 जरी सब्जेक्ट क्लिअर असेल, समजा 3 सब्जेक्ट क्लिअर असेल, समजा या सेमचे 2 त्या सेमचा आहे तर 3 आणि 3 6, कारण याच्यात तुम्हाला एक अजून तिसरा सब्जेक्ट आपला C लँग्वेज होता है ना, त्याचे 2 क्रेडिट होते. अशा पद्धतीमध्ये हे कमी जास्त होऊ शकते, मी फक्त रफली सांगत आहे तुम्हाला ओके. मग आता हे जे आहे 3 क्रेडिट म्हणजे जर तुमचे या सेमिस्टरचे समजा किती निघाले असेल, या सेमिस्टरचे 2 निघाले असेल, त्या सेमिस्टरचा 1 निघाला असेल, मग 3 आणि 3 6, तिकडले 3 9, 12 तसेच भेटले, ते 12 9 21. म्हणजे आता पासिंग जी आहे ना ती सोपी झाली आहे, म्हणजे पास होणं सोपं नाही झालं आहे. पास तुम्हाला माहित आहे की तुम्हाला BCA वाल्यांना 60 पैकी 24 मार्क पाहिजे, 60 पैकी 24 मार्क म्हणजे 40% पासिंग आहे. म्हणजे पासिंग अजूनही कठीण नाही आहे, म्हणजे सोपी नाही आहे, बट सेकंड इयरला जाणं मात्र सोपं आहे, कारण याच्यात इंटरनल मार्क इन्क्लूड नाही आहे, ऑन पेपर मार्क घ्यावे लागतात, बट सेकंड इयरला जाणं मात्र सोपं आहे. म्हणून फक्त लक्षात घ्या तुम्ही सेकंड इयरला, म्हणजे हे झालं BCA वाल्यांसाठी. सेम असं BSc वाल्यांसाठी आहे. BSc वाल्यांना काय होतं, जे BSc ला होते विद्यार्थी त्यांना BSc फर्स्ट सेमिस्टरला काय होते, तर तुम्हाला BSc फर्स्ट सेमला 20 क्रेडिट होते. जसे यांना 19 क्रेडिट होते तसे तुम्हाला इथं काय होते, तुम्हाला
20 क्रेडिट होते. मग आता म्हणतील काही लोक म्हणून BA BCom वाले म्हणून सर आमचं कसं, किंवा काही लोक जे इंजिनिअरिंगला असतात ते म्हणा आमचं कसं. ठीक आहे, तर सेमच गोष्ट जे मी तुम्हाला BSc साठी BCA साठी समजून सांगत आहे ते तुम्हाला पण अप्लाय होते. तुमचे फर्स्ट सेमचे मार्कशीट पहा, त्याच्यावरचे क्रेडिट मोजा टोटल किती असतात. जसे हे सब्जेक्ट सांगितले तुम्हाला मी, मॅथ्ससाठी 3, कॉम्प्युटर आर्किटेक्चरसाठी 3, असे क्रेडिट तुम्ही पण मोजून घ्या. ओके, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की फर्स्ट सेमला तुम्हाला किती क्रेडिट होते, सेकंड सेमला किती क्रेडिट होते, आणि 50%च्या वर पकडायचे क्रेडिट पास व्हासाठी समजा, किंवा सेकंड इयरला जाण्यासाठी. ओके, मग आता तुम्हाला एक समजून गेलं काय, BScला 20 क्रेडिट होते. समजा तुमचा मेजर असेल मॅथ्स तुमचा है ना, मेजर मॅथ्स असेल किंवा मायनरमध्ये कॉम्प्युटर असेल तर तुम्हाला याचे 3 क्रेडिट होते है ना, 3 क्रेडिट होते मॅथ्स आणि कॉम्प्युटरचे. त्यानंतर तुमचा मराठी होता, इंग्लिश होता, याचा 1 क्रेडिट होता है ना. त्यानंतर प्रॅक्टिकल होते तुमचे. मग इथेही तुम्हाला तसंच आहे की तुम्हाला 4-5 मार्क 5 क्रेडिट प्रॅक्टिकलचे इकडे भेटतात, 6 क्रेडिट इकडे, 6 क्रेडिट तिकडे. म्हणजे तुम्हाला मेजर आणि मॅथ्स आणि कॉम्प्युटरचं असतील तर तुम्हाला 2 4 क्रेडिट तुम्हाला याही सेमले भेटले, आणि 4 क्रेडिट त्याही सेमले भेटले. म्हणजे 4 आणि 4 8 क्रेडिट तसेच भेटले. अजून तुम्हाला ते ओपन इलेक्टिव्ह, ते जेनेरिक सब्जेक्ट होते है ना, त्याचे तुम्हाला क्रेडिट भेटले. ते म्हणजे असे काही सब्जेक्ट आहे जे तसेच तुम्ही पास झाले आणि त्याचे क्रेडिट तुम्हाला तसेच भेटले. म्हणजे असं म्हणा की या सेमिस्टरचे 6-7 क्रेडिट आणि त्या सेमिस्टरचे 6-7 क्रेडिट प्रत्येकाला भेटलेत. म्हणजे तुम्हाला असं समजून घ्या 12 किंवा 14 क्रेडिट जे आहे ना ते प्रत्येकाला मार्कशीटवर दिसणच. म्हणजे फर्स्ट सेम सेकंड सेम मिळून तुमचे 12-14 क्रेडिट तुम्हाला डायरेक्टच भेटतात. कारण प्रॅक्टिकल सर्वांचे निघतात, ते काही जे सब्जेक्ट आहे तुमचे ओपन इलेक्टिव्ह वगैरे जनरिक तर त्याचे तुम्हाला भेटतात. त्यानंतर IKS नावा सब्जेक्ट आहे, असे काही सब्जेक्ट आहे की ज्याचे तुम्हाला क्रेडिट डायरेक्टच भेटतात, ते पासच आहे तुम्ही समजा. म्हणजे तुम्हाला 20 क्रेडिट तुमचा फर्स्ट सेमला असं, 20 क्रेडिट तुमचा सेकंड सेमला असं, तर 20 आणि 20 झाले समजा तुमचे 40 क्रेडिट. मग आता या 40 क्रेडिट पैकी समजा आपण पकडू की तुम्हाला समजा 22 पाहिजेत बा किंवा 21 पाहिजेत. ओके, म्हणजे 50%च्या वर पाहिजे. मग 40 क्रेडिट असतोय, तुम्हाला जर पासिंगसाठी समजा 22 क्रेडिट पाहिजे तर त्याच्यातले 14 क्रेडिट तुम्हाला तसेच भेटतात ना हो. म्हणजे तुम्हाला ॲटलीस्ट 1-2 सब्जेक्ट जर क्लिअर झाले तुमचे तर तुम्ही सेकंड इयरला गेले. बट म्हणजे समजा तुम्ही इकडे 3 आणि 3 6 क्रेडिट झाले, तुम्हाला 20च पाहिजे असतात तर 14 तसेच भेटले, 6 हे झाले, 14 आणि 6 20, म्हणजे 2 सब्जेक्ट जरी निघाले या सेमिस्टरचे किंवा त्या सेमिस्टरचे तरी तुम्ही सेकंड इयरला गेले म्हणून समजा. पण समजा एखाद्या विद्यार्थ्यानं सप्पा एकही पेपर दिला नाही, तो पूर्ण कॉलेजलाही गेला नाही, त्याचे टोटल प्रॅक्टिकल बॅक आहे, किंवा त्या विद्यार्थ्याने एकही पेपर दिला नाही, ऑल बॅक आहे फर्स्ट सेमिस्टर, ऑल बॅक आहे सेकंड सेमिस्टर, मग त्या विद्यार्थ्याची ऍडमिशन होणं मुश्किल आहे. मग त्याला नाही भेटत. मग नाही तुम्ही म्हणता की सर तुम्ही तर म्हणत होते ऍडमिशन प्रत्येकाला भेटते, प्रत्येकाला नाही भेटत. कोणाला भेटते, जो रेग्युलर होता, ज्यानं प्रॅक्टिकल क्लिअर केले, ऍटलिस्ट जे असे सब्जेक्ट होते जे युनिव्हर्सिटीचे म्हणजे तुम्हाला कॉलेज लेवलवर द्यायचे होते त्याचे तुम्हाला जर क्रेडिट भेटले असतील तर तुमच्या पासिंग सोपी आहे. म्हणजे इथले 1-2 तरी सब्जेक्ट क्लिअर करायच लागेल तुम्हाला. ओके, तुम्ही जर सप्पा एकही सब्जेक्ट काढला नसेल तर मग विशेष नाही, मग तुम्ही यावर्षी DC होणार आहे. DC म्हणजे काय, तर तुम्हाला यावर्षीला ऍडमिशन मिळणार नाही. म्हणजे तुम्ही फर्स्ट इयरला होते, फर्स्ट इयरलाच राहाल, फर्स्ट इयरचे सब्जेक्ट पहिले क्लिअर करायला लागत, मग सेकंड इयरला जावे लागेल. बट हे नवीन क्रेडिट सिस्टीमनुसार जे NAP पॅटर्न होतं तुमचं, NAP पॅटर्ननुसार सेकंड इयरला जाणं सोपं झालं, पहिल्यासारखं राहिलं नाही. म्हणून फक्त एक लक्षात घ्या की सेकंड इयरला जाणं सोपं झालं, बट पास होणं सोपं नाही आहे. पास व्हासाठी तुम्हाला काय करावं लागते, तर जे सब्जेक्ट बॅक आहे ते आल्या आयुष्यात तुम्हाला एक वेळा क्लिअर करावंच लागत. त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागत, मेहनत घ्यावं लागत, आणि 40% मार्क घ्यावं लागत. किती मार्काचा पेपर असो, ऑन पेपर म्हणजे 60 मार्काचा पेपर असेल BCA वाल्यांचा तर या लोकांना किती पाहिजे, 40% मार्क पाहिजे. ओके, म्हणजे जेवढाही मार्काचा पेपर असेल तुमचा थेरीचा त्याचे 40% मार्क तुम्हाला ऑन पेपर भेटले पाहिजे, तेव्हाच तुम्ही पास होता सब्जेक्ट. म्हणून जरी तुम्ही आता सेकंड इयरला गेले समजा त्या क्रेडिट सिस्टीमनुसार, तो फक्त लक्षात घ्यायचा की आता इथं हलगर्जीपणा करू नका. सेकंड इयरला गेल्यावर राहिलेले सब्जेक्ट क्लिअर करजा, आणि सेकंड इयरचे पण जास्तीत जास्त, कारण तुम्ही मॅक्झिमम लोक नवीन होते, तुम्हाला याच्याबद्दल माहिती नव्हतं म्हणून ठीक आहे. बट आता ती चुकी करू नका. जे लोक BScला असन, BCAला असन, तर आता तुम्हाला अभ्यास करणं चांगल्याने गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला याच्यातून करिअर करायचं असेल तर नॉलेज घ्यायला लागत. तुम्ही जर BCA करून राहिले, तुम्हाला जर C++, जावा, पायथॉन कोणतीच लँग्वेज येत नाही, तुम्हाला जर काही त्यातलं काही समजत नाही, आणि तो तुम्हाला प्रोग्राम करता येत नाही, तुम्हाला वेबसाईट डिझाईन करता येत नाही, तर तुम्हाला करिअरमध्ये ऑप्शन काय रे मला सांगा. जर तुम्हाला करिअर करायचं म्हटलं तर नॉलेज घ्यायला लागत. BSc वाल्यांचंही सेम आहे. जर तुम्ही मॅथमॅटिक्स सब्जेक्ट घेऊन राहिले, कॉम्प्युटर सब्जेक्ट घेऊन राहिले, त्यातलं तुम्हाला नॉलेज काहीच नाही, त्याच्या भरोश्यावर जर तुम्हाला असं वाटते की आपल्याला जॉब लागला पाहिजे, त्यानंतर आपलं करिअर बनलं पाहिजे, म्हणून जे BSc आहे ना याला नुसतं पास व्हासाठी, किंवा BCA जे आहे याला पास व्हासाठी शिकू नका, यातलं नॉलेज घ्या. जर नॉलेज घेसाल तरच तुम्हाला करिअर ऑप्शन मिळतील, तरच तुम्हाला चांगले जॉब लागतील. आणि म्हणून आतापासून
आतापासून अभ्यास करण्याची तयारी ठेवा. आतापासून जर अभ्यास करसाल तर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये फायदा होईल, करिअर तुमचं चांगलं बनेल. आणि तुम्हाला जर तुम्ही BCA ला असाल किंवा जर तुम्ही BSc ला मॅथ्स आणि कॉम्प्युटर सब्जेक्ट घेतला असेल तर आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला DK सर अकॅडमी नावाचं. हे जे आहे हे ॲप आहे आपलं DK सर अकॅडमी नावाचं. हे ॲप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करा. ह्या ॲपमध्ये तुम्हाला सर्व विषयाचे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळेल. म्हणजे जर तुमचा BSc ला मॅथ्स किंवा कॉम्प्युटर असेल, मेजर असो किंवा मायनर असो, सर्व सब्जेक्टची तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल. आणि त्यानंतर जर तुम्ही BCA ला असाल तर तुम्हाला सर्व तुमच्या कॉम्प्युटर लँग्वेजेस, सर्व टोटल सब्जेक्ट, पूर्ण सिलेबस तुम्हाला आपल्या ॲपमध्ये मिळेल. ते DK सर अकॅडमी नावाचं ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करा, रजिस्टर करा. त्याच्यात काय तुम्हाला कूपन भेटते, काय भेटते, काय फॅसिलिटी आहे, डिस्काउंट किती आहे, त्याच्यासाठी तुम्ही मला कॉल करू शकता. आणि जर तुम्ही अमरावतीमध्ये आहे तर आपलं ऑफलाईनला इन्स्टिट्यूट आहे राठीनगर येथे, जिथे डेली ऑफलाईन क्लासेस चालतात. तर तुमची बॅचच्या टायमिंगसाठी तुम्ही निश्चितच कॉल करू शकता. जर तुम्ही अमरावतीमध्ये आहे पण आपल्या इन्स्टिट्यूटला येऊ शकत नाही, किंवा जर तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातले असाल, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, अकोला, तर त्या केसमध्ये त्या लोकांनी तुम्हाला डेली आम्ही लाईव्ह क्लासेस देतो, प्लस तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ देतो. त्याच्यामुळे तुम्ही कधीही ते रेकॉर्डेड असल्या कारणानं कधीही पाहू शकता, कधीही तुम्ही रिव्हिजन करू शकता. हा तुम्हाला या गोष्टीमध्ये सगळ्यात जास्त फायदा होईल. म्हणून सर्व लोकांनी ह्या गोष्टीकडे कटाक्षानं लक्ष द्या की या वर्षीला सिरियसली घ्या. सेकंड इयरपासून फर्स्ट इयरपासून चांगले मार्क मिळाले पाहिजे तुम्हाला. ह्या गोष्टीवर प्रयत्न करा. ओके. आणि हा माझा नंबर आहे 9923 वाला 9923868543. तर या नंबरवर तुम्ही काय करू शकता, मला कॉल करा किंवा मेसेज करा. तुम्हाला काही जरी अडचण असेल रिगार्डिंग सब्जेक्टचे रिलेटेड, कुठल्याही सब्जेक्टबद्दल, ॲडमिशनबद्दल, तर बिंदास मला तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. त्याच्यावर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला गायडन्स मिळून जाईल. आणि एक लक्षात घ्या, जर तुम्ही DK सर अकॅडमी नावाचं हे सेम सर्च तुम्ही यूट्यूबला केलं तर DK सर अकॅडमी नावाचं आपलं काय आहे चॅनल आहे यूट्यूबला, ज्याच्यावर आम्ही वेळोवेळी अपडेट देत राहतो, ज्याच्यावर युनिव्हर्सिटीच्या रिगार्डिंग जेही तुम्हाला माहिती पाहिजे असेल ते मिळते. म्हणून ह्या यूट्यूबच्या चॅनलला नक्कीच तुम्ही काय करा, सबस्क्राईब करून घ्याल. आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त तुमच्या BCA, BSc फर्स्ट इयर, सेकंड इयरच्या स्टुडंटसोबत शेअर करा. आणि त्यानंतर काही जरी अडचण असेल तर बिनधास्त मला तुम्ही कॉल किंवा मेसेज करा. ओके, थँक्यू.